हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय फर्स्ट व्लॉग. कशा आहात सगळेजण? मस्त ना. पावसानंतर सांगलीचं वातावरण खूप छान झालं होतं, म्हणून मग मी आज असं ठरवलं काहीतरी गोड करायचं. तर आज मला माझ्या फर्स्ट व्लॉगची सुरुवात मला एखाद्या गोड पदार्थानं करायची आहे. त्यामुळे मी आज ठरवलेलं आहे की शिरा बनवायचं. शिरा बनवण्यासाठी मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. 2 टेबलस्पून दुधामध्ये केसर मी मिक्स करून ठेवलेला आहे, ते भिजत ठेवायचं आहे. ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, वेलची पूड आणि 1 वाटी रवा असेल तर 1 वाटी साखर आणि 1 वाटी तूप ठेवायचं आणि 1 वाटी रवा असेल तर 2 वाटी पाणी गरम करायला ठेवायचं. हे पाणी गरम करून ठेवायचं. चला मग बनवूयात आपण शिरा. सगळ्यात आधी आपण फक्त तूप टाकून गरम करून ठेवायचं. मग नंतर आपण त्यामध्ये काजू आणि बदाम टाकून घ्यायचे. मनुके आपण नंतर भाजून घ्यायचे सेपरेट. आता आपले काजू आणि बदाम मस्तपैकी लाल असे भाजून घेतलेले आहेत. काजू आणि बदाम भाजून झाल्यानंतर आपण तुपामध्ये मनुके भाजून घेणार आहोत. आता आपले मनुके मस्त असे फुलायला चालू झालेले आहे, म्हणजे आपले मनुके भाजलेले आहे असं समजायचं. मग मी त्याच तुपामध्ये जो रवा घेतला होता तो मी भाजून घेणार आहे. रवा पण आपल्याला मस्त पैकी असा लाल कलरचा होऊस्तोवर भाजून घ्यायचा आहे. आपला रवा खूप छान असा भाजलेला आहे. त्याचा कलरही चेंज झाला होता. फ्लेम लो करायची. जे पाणी गरम करायला ठेवलं होतं ते पाणी, आता गरम झालेलं पाणी ह्यामध्ये टाकायचं. आता आपला रवा शिजत आलेला आहे. मला असा घट्टसर असा शिरा करायचा होता. मला असा पातळ पातळ नको होता, म्हणून मी थोडंसं घट्टच केलेला आहे. आता तो शिजलेला आहे. त्यामध्ये आता आपण साखर टाकणार आहोत. आता आपली साखर टाकणं झालेली आहे. आता आपण तो मस्तपैकी असं एकजीव करून घ्यायचं. साखरेलाही पाणी सुटतं. आता साखरी मस्तपैकी एकजीव झालेली आहे. आता नंतर आपण मिक्स करून ठेवलेले केसर आणि दूध ते टाकून घ्यायचं. दूध सगळं पडलं आणि केशर तसंच राहिलं. म्हणलं आता स्पून कधी बघू, म्हणून मी हातानेच ते काढलं. आता हे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे.
हवं असेल तर परत एकदा तूप टाकून घेऊ शकता. मला आवडतं म्हणून मी परत एकदा तूप टाकून घेतलं होतं. मला थोडेसे मोठे मोठे ड्रायफ्रुट्सचे काप आवडतात म्हणून मी मोठे मोठेच कट केले होते. तुम्हाला जर का छोटे आवडत असतील तर तुम्ही छोटेही करू शकता. तर मी ड्रायफ्रुट्स टाकत आहे. सगळ्यात शेवटी वेलचीची पूड टाकून घेतलेली आहे. आता मी ते परत एकदा सगळं मिक्स करून घेत आहे. शिरा झालेला आहे तयार. मला बघूनच असं तोंडाला पाणी सुटत आहे. तर आता आपण एक वाटी घ्यायची. वाटीमध्ये थोडंसं तूप टाकायचं. ते तूप पूर्ण वाटीला असं लावून घ्यायचं. मी म्हटलं फर्स्ट टाइम काहीतरी ट्राय करत आहे, ते थोडंसं डेकोरेटिव्ह तरी करायलाच पाहिजे ना, म्हणून म्हटलं की तसं काहीतरी करते. मग मी काजू उलटा लावला होता. मम्मी म्हणली सरळ लाव. थोडीशी शायनिंग मारण्यासाठी डिनर सेट मधला मी एक प्लेट घेतली होती. मी त्या प्लेट अशी वाटीवरती उलटी ठेवली होती आणि मी असं ते सरळ करून मी अशी आपटत होती. मम्मी मला म्हणे आता काय प्लेट फोडणारच काय, बास की. वरती थोडंसं तूप टाकत आहे. आता मी हे टेस्ट करण्यासाठी अण्णा म्हणजे माझे आजोबा यांना मी डिश टेस्ट करायला देणार आहे. बघूया ते रेड फ्लॅग देतात की ग्रीन फ्लॅग देतात. चला. हो काढ ना. काय शिरा हाय. आई घ्या. व्हिडिओ करायला काहीतरी रिस्पॉन्स द्या. खाऊन. कोण आहे? मी व्हिडिओ बनवलेला. कस झालंय? चपक झालं जरा. असं साखर टाकायचं होतं. तर आता मला रेड फ्लॅग भेटलेला आहे. म्हणलं असू देत. मग नंतर ना मम्मीनी बनवली होती वांग्याची भाजी. गरम गरम चपाती होती आणि चपाती पण एकदम छान अशी फुलली होती. आणि मग नंतर ना आम्ही जेवण करत होतो. रस, वांग्याची भाजी, चपाती, पापड आणि माझं फेवरेट लोणचं. आणि आम्ही बातम्या बघत होतो. आवडला व्हिडिओ तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.